कांकण किनिकिनी गोऱ्या हाती नक्षी मेहंदीची, शोभून दिसे ही सुवासिनी, लेऊन भाळे कुमकुम टिळा, नेसून पैठणी वसा जपशी राम सीतेचा संक्रांती दिनी, सजल्या सुवासिनी पाहून जणू हसली ही धराई, बहरली रान फुले बघती ऋतू, संक्रमित होतसे हा, प्राजक्ताची माळ गळी पसरली सुगंधित अंगणी, रांगोळी नक्षीदार रंगबिरंगी रेखाटते, स्वागतासाठी खास, गारवा भोवताली रम्य दिवसाच्या, तिळगुळाचा नैवेद्य भरवाटीत चांदीच्या, वारसा समृद्ध सुखी संसाराचा, संक्रांती खरी गोडी संस्कारांची, सदैव असू दे शिदोरी भरली, नसो उणीव काही संसारी, नांदो तिळगुळाचा गोडवा, नको तंटा भांडण घरा, अशी ही संक्रांती लाभो सर्वांना, भरून राहो गोण्या सुखांचे भांडार. तर संक्रांत सगळ्यांचा आवडता सण. जानेवारी महिन्याची सुरुवात झाली की वेध लागतात ते मकर संक्रांती आणि त्याबरोबर बोरनान, जे लहान मुलांचे केले जाते. हे पाहू शकता, मी माझ्या मुलीचे बोरनान यावर्षी केलेले आहे आणि माझ्या मुलीला तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद मिळावा एवढीच सदिच्छा आहे. तर बोरनान का केलं जातं? बोरनान हे शक्यतो 1 ते 5 वयोगटातील मुलांचं केलं जातं, पण माझ्या मुलीचं मी केलंच नव्हतं, त्यामुळे मी फर्स्ट टाईम तिचं यावर्षी केलं आहे. तर ते का केलं जातं आज मी तुम्हाला ते सांगणार आहे. कसं आहे की शिशु संस्कार म्हणून लहान मुलांचं बोरनान हे केलं जातं. लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी बोरनान करण्याची पारंपरिक पद्धत आहे. पण पारंपरिक प्रथेपेक्षाही यामध्ये एक शास्त्र आहे. ते असं की या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात. लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे, उदाहरणार्थ बोर, उसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा लहान मुलांच्या डोक्यावरून टाकल्या जातात. लहान मुले इतर वेळी ती फळे दिली तरी खात नाहीत, पण अशा खेळाच्या निमित्ताने किंवा खेळाच्या माध्यमातून ती त्यांना वेचायला दिली तर लहान मुले ती उचलून पटकन खातातही आणि त्यांना मजाही वाटते. बोरनान करताना लहान मुलांना हलव्याचे दागिने घातले जातात. अगदी आवड म्हणून आजकाल खूप फॅशनेबल दागिनेही निघाले आहेत. पाटावर बसून त्यांचे औक्षण करतात व बोर, ऊस, हरभरे, मुरमुरे, बत्ताशे, हलवा, तिळाच्या रेवड्या, बिस्किट, गोळ्या असे अनेक पदार्थ एकत्र करून बाळाच्या डोक्यावरून ते टाकले जातात. त्यांनी बाळास आंघोळ घातली जाते. घरातील व जवळपासची लहान मुलेही यावेळी उपस्थित असतात व तो खाऊ गोळा करतात. यालाच बोरनान असे म्हटले जाते. माझ्या मुलीचे बोरनान करण्यासाठी मी जास्त काही सजावट नाही केली. अगदी घरच्या घरीच फक्त आजूबाजूच्या मुलांना बोलवून तिची एक आवड तिलाही कळावं आणि बाकीच्याही मुलांना कळावं त्यासाठी फक्त माझा प्रयत्न होता. अजून एक महत्त्वाचं, बोरनान का करायचे यामागे एक जुनी आख्यायिका आहे ती मी तुम्हाला सांगते. पूर्वी करी नावाचा एक राक्षस होता. त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये त्यासाठी सर्वात आधी कृष्णावर केले गेलेले, त्यानंतर ही प्रथा पडूनच गेली आणि तेव्हापासून बोरनान केले जाते. मी अगदी सोप्या पद्धतीने आणि साध्या पद्धतीने केलं की जास्त मोठं हे काही करत बसली नाही. फक्त मुलांची हौस पूर्ण व्हावी आणि मला हळदी कुंकूही त्या दिवशी करायचं होतं. तर हळदी कुंकूही जवळपासच्या बायकांना बोलवून मी त्या दिवशी करून घेतलं. पण त्या दिवशी खरोखर माझ्या मुलीच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता ना तो अगदी पाहण्यासारखा होता आणि तेच महत्त्वाचं असतं. या निमित्तानं सगळी मुलं जी होती, असं शाळा असतात, क्लासेस, त्यामुळे मुलं एकत्र येत नाहीत आणि खेळायलाही टाईम नसतो त्यांना. तर या निमित्ताने का होईना पण मुलं एकत्र आली, खेळली आणि जो खाऊ त्यांना तिच्या डोक्यावरून आंघोळ आपण घालून हे केलं तर तो खाऊ उचलून छान सगळ्यांनी एन्जॉय केलं. खूप छान वाटलं त्या दिवशी. अगदी बाजूच्याच फक्त मी 4 बायकांना बोलून आपलं घरच्या घरीच केलं हळदी कुंकू देखील. आणि त्यात आमची स्पेशल गेस्ट माझी कॅट आहे स्नो, जिला माझी मुलगी लहान बहीण म्हणते. तर तिचंही ॲक्च्युली करायचं होतं पण कसं आहे की तिचे केस वगैरे तिथे पडतील म्हणून मी जास्त तिला तिथे आणलं नाही. खूप मुलांनी मज्जा केली, बघू शकता. अगदी मस्ती करत होते की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला या गोळ्या पाहिजेत, मला त्या गोळ्या पाहिजेत. खूप छान वाटलं. अगदी मस्ती आनंदामध्ये छानपैकी एन्जॉय केलं सगळ्यांनी.
आणि सगळ्यात महत्त्वाचं, मकर संक्रांतीला आम्ही पतंगही उडवतो. तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले देखील असतील, तर त्या पतंगांचं डेकोरेशन पाठीमागे केलेलं. पतंग उडवायला येणंसुद्धा एक कला आहे आणि लहान मुलांना आजकालच्या नाही आपण ते संस्कार देऊ शकत. पूर्वी सगळ्या मुलांना मिळायचे संस्कार तसे, आणि पतंग वगैरे खूप आवडीचे खेळ, पण आजकालच्या मुलांना आपण ते शिकवणं गरजेचं आहे. पतंग उडवणं, पतंगाचं म्हणजे सगळंच. तर या गोष्टी ज्या आहेत त्या जर आपण मुलांना आपल्या शिकवल्या तर आपले जे संस्कार आहेत ते व्यवस्थित राहू शकतात. पाहू शकता मुलांनी छान एन्जॉय केलं. आणि माझं हळदी कुंकाचा मला व्हिडिओ नाही काढता आला, जसे येतील तसे मी फोटोज फक्त क्लिक केले होते. तर फोटोचे मी अपलोड केलेले आहे, त्याच्यावरती व्हिडिओमध्येच टाकलेले आहेत. तुम्हाला कसे वाटले मला ते सुद्धा सांगा. आणि बोरनान छोट्याशा पद्धतीने केलेलं मी तुम्हाला कसं वाटलं तेही मला नक्की सांगा. मुलांनी खूप छान एन्जॉय केलं. बोरनान ॲक्च्युली कसं 1 ते 5 वर्षापर्यंत केलं जातं, पण मी माझ्या मुलीचं केलं नव्हतं. आणि कसं होतं मुलांना नाही लक्षात येत, पण एक म्हणतात ना आपली पण हौस असते की आपल्या मुलांचं सगळं व्यवस्थित छान केलं जावं, मुलांना सगळ्या गोष्टी समजाव्यात किंवा सगळ्या गोष्टी याव्यात, आणि त्यांनी तीच परंपरा पुढे चालू ठेवणंही गरजेचं असतं. आणि आजकाल तर काय की एवढं डेकोरेशन वगैरे करतात ना, म्हणजे खूप हौशी, लोकही खूप हौशी असतात या गोष्टींसाठी, आणि ती हौस आपणच आपल्या मुलांची पूर्ण करायची असते. त्या दिवशी खरंच खूप एन्जॉय केलं लहान लहान मुलांनी पण. आणि मुलांना मग गिफ्ट म्हणून पेन आणले होते मी, आणि बाकी खाऊ तर आहेच. असेच माझे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमच्या काही कमेंट्स असतील ना तेही मला नक्की कळवा, जेणेकरून मी माझ्या बाकीच्या व्हिडिओमध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर चला, मी आता रजा घेते. सगळ्यांनी छान एन्जॉय केलेला आहे, तुम्ही छान पाहिलं देखील. आणि माझ्या मुलीला, माझ्या मुलाला तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद नक्की द्या. तिने कसं एन्जॉय केलं, तुम्हाला आवडला का हा व्हिडिओ, मला नक्की सांगा. माझ्या हळदी कुंकवाचे देखील मी फोटो शेअर करत आहे. माझ्या सगळ्या ज्या मैत्रिणी आल्या होत्या, मला खूप छान वाटलं घरी आल्यानंतर, त्यामुळे त्यांच्या सगळ्यांचे आभार. आणि आता मी हा आपला छोटासा व्हिडिओ आहे तो संपवत आहे. पुन्हा भेटूया छान छान व्हिडिओसह आणि छान छान ब्लॉगसह, छान छान रेसिपींसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.